या संदर्भात मी पुण्याच्या प्रेसमध्ये बोलणार आहे. त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे, काल माझ्या एका सहकार्याने सांगितलं, एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली? जरा डोकं खाजवा नाठवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, ह्याचंही रेकॉर्ड काढा. मी त्या संदर्भात माझी फक्त इथं युती एनसीपी म्हणजे तुतारी आणि घड्याळ नाही, त्याच्यामध्ये आम्ही RPI सचिन खरात गट म्हणजे RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यांनी पण पुण्यात आणि पिंपरी चिंचवड माझं पत्र आहे. काल विजय स्तंभाला दर्शन करण्याच्या करता, अभिवादन करण्याच्या करता मी गेलो. आपलं 1 जानेवारीला आपण जमतो ना, तिथंही सचिन माझ्याबरोबर होता. त्याच्या संदर्भात काही जागा आम्ही मित्र म्हणजे त्यांना सोडल्या. आता त्यांना जागा सोडल्यानंतर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आता इथं पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र प्रदेश संभाजीराव रंगनाथ गायकवाड, जोगेंद्र कवाडे साहेबांचे, त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दिला. असा अनेक लोकांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना तिथं उमेदवार जे वाटून येतील तिथं त्यांनी कुणाला द्यावीत हा त्यांचा अधिकार आहे. आणि मी मगाशी जे सांगितलं, हे का हे व्हाईटनर लावलेलं, मी जर मगाशी म्हणत होतो ना, हे जे एक प्रकार आहे, हे का व्हाईटनर लावलेलं, हे माहितीच्या अधिकारात आपण माहिती काढली. हे का व्हाईटनर लावलेलं, हे का व्हाईटनर लावलेलं, भयानक चाललंय, भयानक. यामध्ये आमच्या हातात सूत्र आल्यानंतर त्याची चौकशी रीतसर, कुठलीही पार्सलिटी न करता, त्या व्यवस्थितपणे जे काही नियम ठरवून दिले त्या नियमाने आम्ही करू. पण त्याकरता जनतेचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. त्याकरता घड्याळ आणि तुतारी यांनी साथ दिली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला किती वर्ष ओळखता? 35 वर्ष ओळखता. 35 वर्ष ओळखता ना. मी कधी ह्या गोष्टीचं समर्थन केलं? कधी केलंय? आणि आता मी तुम्हाला कुठल्या कारण मी 3चं संपलं, ते अजून माझ्याकडे यादी आली नाही. मला खरं थोडी उशिरा प्रेस, मी पुण्याला प्रेस घेणार आहे, त्याच्यामध्ये दाखवीन ना राष्ट्रवादी तुतारींचे उमेदवार कुठले, राष्ट्रवादी घड्याळचे उमेदवार कुठले, आणि सचिन खरातांनी दिलेले उमेदवार कुठले, ते मी दाखवीन ना.